त्याबद्दल त्यांनी त्याबद्दल म्हटलंय. ते घटना सुरू असताना, घटने चालू असताना, त्याच्या आगे मागे त्याची वेळ ठिकाणी भाषणं जेव्हा झाली त्या ठिकाणी ते सतत त्याच्याबद्दल म्हणतात की संविधान हा एक नियमांचा आणि असे एक संकल्पाचा आराखडा. पण जर नैतिकता, संविधानिक नैतिकता जर काही नसेल तर ते प्रत्यक्ष अंमलात येणं कठीण. आता म्हणजे काय नैतिकता? तर नीती याचा अर्थ काय? तर नीती याचा अर्थ माणसानं माणसाशी कसं वागणं, माणसाचा संबंध, तो मनाचा संबंध, मी कसं वागतो. आता मी आणि नागेश, तर नागेश म्हणता मी अरे नागेश काय कसं काय ठीक असे बोलू शकतो आणि नागेश न बघता निघून जाऊ शकतो. तुमचा असा नियम आहे का की बघतच जाऊ म्हणून? मी त्याला बोलताना रोखलं नाही, काय नाही, पण त्याचं भाषण चालू मी एक प्रश्न विचारला. प्रश्न विचारला असा नियम केलाय का तुम्ही? मी मोबाईलवर पण काही करत नाही, मी ऐकतोय नुसतं. त्याने काय विनोद केला, मी नाही असलो. हे जे माणसाचे संबंध आहे ती नीती. आता जरा असं करा की तुमच्या उद्देशिकेच्या मध्ये समता आहे, न्याय, आणखी स्वातंत्र्य आणि बंधुत्व. आता बघा समजा समतेच्या बद्दल आपल्या घटनेत एक कलम आहे. कोणती कलम आहे? मूलभूत अधिकार झालेत ना, समानतेचे अधिकार 14, 15, 16 ही कलम. ही कलम समानतेचे अधिकार देतात. म्हणजे तुम्हाला कायद्यानं तुमच्याशी समान वागण्याचं तुम्हाला समान प्रोटेक्शन कायद्याचं मिळणार. बरोबर, ही कलमच आहेत ना तुम्हाला समतेच्या अधिकाराच्या साठी. समजा न्याय असेल तर सामाजिक न्यायासाठी काही आरक्षण तरतुदी आहेत, अमुक आहे, प्रमुख आहे, काहीतरी आपल्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या आहेत, काहीतरी त्याला तरतुदी आहे समजा. तशा बंधुतेचं कलम कोणतं घटनेचं? व्यक्तीची प्रतिष्ठा आश्वासन देणारी बंधुता. आता याच्यासाठीचं कलम कुठे कुठंच कलम नाही. म्हणजे मार्गदर्शक सूत्रांच्या मध्ये बरेच म्हटले की पण तुमचा तो आधी कर्तव्याच्या त्याच्याच आहे, तुम्हाला कर्तव्याच्याच आहे, पण तुम्हाला मूलभूत तुमचा अधिकार त्याच्यात आहे की बंधू जसं तुम्ही समतेनं याला नाही वागला तर तुम्हाला कायद्यानं तो गुन्हा होईल ना, तुम्हाला त्याचं संरक्षण आहे त्याचं. तसं तुम्ही कुठल्या न्यायालयात जाऊ शकता, या म्हणजे बंधुतेनं वागत नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात की स्वातंत्र्य, बंधुत्व, आपल्या समता, न्याय याच्यासाठी जर आम्हाला द्यायची जर झाली तर पोलीस ठेवायला लागेल. जर माणसाच्या मनात बंधुता नसेल तर बंधुता हा जो प्रकार आहे तो कॉन्स्टिट्युशनल मोरल, नैतिक, संविधानिक नैतिक. जर माझ्या जर मनामध्ये असेल की हे अस्पृश्य आहे, त्यांना इतकं वाईट वागवलं गेलं आणि माझ्याकरता वेगळ्या तरतुदी आवडत होणं बरोबर आहे. मला कळतं तुम्ही मुसलमान आहे केवळ म्हणून त्याला घर तर देत नाही भाड्यानं किंवा विकत, काय चाललंय? पण तुला कायद्यापुढे सगळे समान आहे, पण माझं घर कुणाला द्यावं ह्याला मी मुक्त नाही ना, म्हणून मी ह्याला देणार त्याला देणारच नाही. कायदा काय करणार? तर माझं घर मला विकायचं आहे किंवा भाड्याने द्यायचं आहे, जो कोणी घ्यायला येईल त्याचे माझे निकष असतील ना की माझं घर नीट ठेवायचं, अमुक करायचं, काम काय एवढे भाडं देणार, तो कुठल्या का जाती धर्माचा असेल ना. पण मी जर बघितलं की माझ्या जातीचा पाहिजे किंवा तो शाकाहारीच पाहिजे किंवा तो हे मुसलमान असताच कामा नये, तर मला कायदा काय करणार आहे? ही माझी नैतिकता आहे की या देशातली सगळी माणसं ही माझी भगिनी आहेत, बंधू आहेत, सगळ्यांच्या बद्दल मला म्हणजे सहभाव आहे. सगळे आम्ही भारतीय आहोत, ही भारतीय, मी प्रथम आणि अत्यंत भारतीय आहे असं जे बाबासाहेब म्हणतात. आणि माझ्या बाकीच्या सगळ्याच्या धर्म वगैरे निष्ठा त्यांनी या
याला छेद जाता कामा नये माझ्या भारतीयत्वाला. तर हे भारतीयत्व सगळ्यांना भारतीय आहोत ही जी भावना जी आहे ती कॉन्स्टिट्यूशन बोलायला आणि ती जर नसेल तर घटना असूनही तुम्ही त्याचा अंमल करू शकता. कारण तुम्ही मग एक प्रकारे म्हणून ही नैतिकता महत्वाची. आता ही नैतिकता अजून कुठल्या कुठल्या प्रकारे येते. आता असं बघा की कायदा एखादा होतो, कायदा आपण उद्देशिकेच्या मध्ये काय म्हटले की आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक म्हणजे सगळे ना, कुठल्या जातीचे धर्माचे कुठले सगळे. या सगळ्यांच्या वतीनं कायदा होतो. पण हे सगळे आम्ही भारतीय लोक, भारताचे लोक एका मैदानात एकत्र येऊन निर्णय नाही घेऊ शकत ना. जसं ग्रीसमध्ये अथेन्स आणि स्पार्टाची जुनी शहर की तिथली लोकशाही डायरेक्ट लोकशाही होती. तिथे मैदानात जमायचे आणि तिथे निर्णय करायचे. आता तिथे पण एक भानगड होती, ती फक्त नागरिकांना लोकशाही होती, गुलामांना नाही. तेच बुद्धाच्या काळात होतं. बुद्ध आणि शाक्यकुळ वगैरे सगळे गणाचा अधिकार जो आहे तो मालकांनाच होता, तिथल्या दासांना नव्हता. हे आपण लक्षात ठेवतो. तर पण सगळे एकत्र निर्णय घेऊ शकत होते. आपल्या लोकशाहीमध्ये इतक्या 130 कोटी लोक एका मैदानात येऊ शकतात का? म्हणून मग काय केलंय तर प्रतिनिधी केंद्रात असेल तर लोकसभा मतदारसंघ, राज्यात असेल तर विधानसभा, की जिथे कायदे होतात आम्ही भारताच्या लोकांसाठी. बरोबर आहे. आता तुम्ही संसदेतला कायदा आहे, कायदा जर तिथे करायचा असेल तर तिथे एक सरकार असतं. सरकार कसं निवडलं जातं तर जे कोणी निवडून येतात त्याच्यामध्ये ज्यांना जास्त खासदार ज्या गटाचे असतात तो गट एकत्र येतो, आपला नेता निवडतो आणि तो नेता जाऊन राष्ट्रपतीकडे जातो आणि म्हणतो की आम्हाला सरकार स्थापन करायचं. म्हणजे पक्षाचे असतील किंवा गट करून असतील. पंतप्रधानांची निवडणूक आधी होत नाही, तो त्यांचा पहिला नेता निवडला जातो. तो नेता जातो की दावा करतो की माझ्याकडे 543 पैकी काही 350 माझ्याकडे खासदार आहेत, मी सरकार बनवणार. मग त्याला राष्ट्रपतींना जर वाटलं की ते बनवतं त्यानंतर विश्वास ठराव पास होतो आणि ते सरकार बनतं. मग मोदी पंतप्रधान बनतात आणि ते सगळं होऊन जातं. आता हे झाल्याच्या नंतर कायदा तयार होत असताना काय होतं की पहिल्यांदा विधेयक मांडलं जातं. विधेयक बिल मांडलं जातं दोन्ही सभागृहापैकी कुठेही पहिल्यांदा, लोकसभा किंवा राज्यसभा. ते विधेयक मान्य केल्यानंतर ते मंत्री मांडतात त्यांच्या संबंधित खात्याचे. एखाद्याला खासगी विधेयक पण असतं, ती वेगळी गोष्ट आहे. ते मंत्री मांडलं जातं. ते मांडल्यानंतर त्या विधेयकाच्या प्रती सगळ्या सदस्यांना दिल्या जातात. का तर ते विधेयक तांत्रिक असतं ना. आणि मग त्या बाकीच्या सगळ्यांनी त्याच्यावरती विचार करायचा आणि एक महिनाभरानं, 15 दिवसांनी, 20 दिवसांनी त्याच्यावरती चर्चा करतात. आणि मग ती चर्चा करताना जर चर्चेच्या मध्ये शक्यतो सहमती करायचा प्रयत्न होतो, चर्चेमध्ये सहमती करायचा प्रयत्न होतो. सहमती जर नाही झाली तर ते स्थायी समितीकडे, चिकित्सा समितीकडे दिलं जातं. ही समिती कुठली असते तर त्या लोकसभेमध्ये जे पक्ष बलाबल असतं त्या प्रमाणात छोटं प्रतिनिधी मंडळ तयार केलं जातं. ते त्याच्याबद्दल अधिक बसून विचार करतं आणि तो आपला अहवाल पुढच्या काहीतरी महिना 2 महिन्यानंतर ते सादर करतो. मग त्याच्यावरती पुन्हा चर्चा होते आणि मग मतदान होतं. मतदान उघड काय की ज्यांचं बहुमत आहे त्यांच्या बाजूनेच ते होणार ना. मग ते बिल तिथं पास होतं. तो पास झाल्यानंतर दुसऱ्या सभागृहामध्ये तीच प्रक्रिया केली जाते. मग ते राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं. राष्ट्रपती हवं तर ते फेटाळू शकतात आणि परत त्याची चर्चा होऊ शकते, पण पुन्हा पाठवलं तर ते मंजूरच करावं लागतं, म्हणजे दर्शही करा. हे आपल्या नागरिक शास्त्रात तुम्ही सगळ्यांनी पाहिलं ही प्रक्रिया. मग आता असं जर बहुमताने सरकार निवडलंय तर विधेयक मांडल्या कायदा बहुमताने करून टाकला, असं का नाही? तर आम्ही भारताच्या लोकमध्ये आपल्याकडे फर्स्ट पास्ट पोस्ट नावाची निवड पद्धत, इलेक्शन मध्ये निवड
आपल्याकडे प्रमाणशीर पद्धत नाही. म्हणजे विविध लोक पक्षाने निवडणुका लढवल्या आणि त्या पक्षांना देशभर जितकं मतदान झालं त्या प्रमाणात ते आपले उमेदवार देतील. दक्षिण आफ्रिकेत तसं आहे. अजून काय देशांच्या मध्ये इथे काय की इथे उमेदवार उभा राहतो, ज्याला जास्त मतं पडतात इतरांच्या पेक्षा तो निवडून, त्याला कदाचित 20% मतं पडतील, पण इतर सगळ्यांना 5-7% मतं पडली आणि म्हणून हा निवडून. मात्र ह्याने हा जर 20% निवडून आला तर 70% लोकांनी कोणाला तरी वेगळ्यांना मतं दिली. तसं ज्या सरकारचं बहुमत आहे त्याचे समजा उद्या 350 लोक जरी निवडून दिले तर 543 वजा 350 म्हणजे उरलेले विरोधक आहेत ना, त्यांना पण जनतेने निवडून दिले. मग तुम्ही म्हणत तो कायदा असं कसं केला? आणि म्हणून सगळ्यांना विचारात घ्यावं लागतं. आम्ही भारताचे लोक मध्ये निवडून आलेले आणि निवडून न आलेले दोघांना पण मतदान करणारे लोक आहेत आणि त्यामुळे भारतीयांची ती चर्चा व्हायला लागते आणि त्यातनं कन्सेन्ससचा प्रयत्न करावा लागतो. पण हा कायदा आहे का? नाही. ही नैतिक आतापर्यंत ही नैतिकता पाळली गेली मोठ्या प्रमाणात. एखाद्या वेळेला कुठेतरी झालं असेल मोठ्या प्रमाणामध्ये पाळली गेली की विधेयक मांडायचं, ते चर्चेला द्यायचं सगळ्यांच्या, कारण त्याची तांत्रिक भाषा असते. मी आता समजा एखाद्या आरोग्य क्षेत्राबद्दलचं विधेयक असेल, मी मराठीचा प्राध्यापक आहे आणि मी लोक खासदार झालो, मला नाही बोलता येणार ना लगेच. मग मी सांगून पाहिजे ह्या क्षेत्रातले आमच्या पक्षातले कोण आहेत त्याची चर्चा करणार, आणखी तज्ञ करणार, मग माझं मत तयार करून मी चर्चेत मांडेन. असं आहे त्याला. पण अशी त्याला एक काहीतरी वेळ द्यायला. मोदींनी काय केलंय आता काश्मीर बद्दलचा निर्णय, एक उदाहरण देतो, असे अनेक आहेत. काश्मीरचा निर्णय करताना काय केलं? काश्मीरचा निर्णय माहिती आहे ना, 370 मध्ये केलं आणि त्याचं विभाजन, एक तो राज्याच्या तो केंद्रशासित प्रदेश झाला, बरोबर आहे. आता याच्यामध्ये एक भाग असा आहे की विधेयक मांडायचं. आता बोललो ना तुम्हाला एवढं सगळी प्रक्रिया करायची. एक दिवस भाजपच्या लोकांना व्हेटो काढता गेला की सगळ्यांनी सभागृह हजर पाहिजे. कशाला माहिती नाही, हजर पाहिजे. अमित शहा 11 वाजता त्यांनी विधेयक मांडलं. कसले विधेयक मांडलं? 370 कलम हटवायचं आणि विभाजन मांडलं. करायचं विधेयकाच्या प्रति सगळ्यांना दिल्या, कुणाला चुकवलं नाही. आपण ते एवढंच तर ते वाचणार कधी आणि संध्याकाळी मंजूर आणि संध्याकाळी मंजूर. नंतर ते कपिल सिब्बल म्हणाला, आम्हाला तुम्ही ते अवधी दिला नाही, चर्चेला अवधी दिला नाही, चर्चेला अवधी. सकाळी मांडले विधेयक, दिवसभर चर्चेला अवधी होता. आता याच्यात नैतिकता होती का? नंबर 2. काश्मीरच्या बद्दलचा एक अट अशी आहे की काश्मीरमध्ये संविधान सभा होती, ज्याची पुढे विधानसभा. या विधानसभेनं पहिल्यांदा ठराव करायला लागतो काश्मीर बद्दलच्या काही व्यवहारांच्या बद्दल कायदा करायचा असतो आणि तो त्यांनी केंद्राकडे द्यायचा असतो आणि मग तो लोकसभेमध्ये राज्यसभेत मिळून जसा कायदा होतो तसा तो करावा. म्हणून प्रश्न केला की तुम्ही जर काही विभाजन केलं तर काश्मीरच्या विधानसभेची परवानगी आहे का? काश्मीरकडून तो आला का मुद्दा? अमित शहा म्हणाले हो, आम्ही पूर्णपणानं काश्मीरकडनं आलेलाच प्रस्ताव केंद्रानं मंजूर. म्हणजे काय केलं माहिती? काश्मीरची विधानसभा आधी बरखास्त त्यांनी केली. तिथे त्यांनी राज्यपाल नेमला. राज्यपाल कुणाचा असतो? आणि राज्यपालाने प्रस्ताव दिला विभाजनाचा आणि तो केंद्राने मंजूर केला. म्हणजे एक बाजू प्रयोग इकडे याने तोच पुन्हा इकडे स्वीकारला मंजूर. आणि हा विषय बोलला. आता हे तुम्हाला पण हा अमुक असं का तुम्हाला वाटतं? तर तुम्ही हे जर आपली स्थिती अशी असेल तर ते जनतेला लोकांना काय, लोकांना म्हणजे मोदीने निवडून दिले, ते कायदे करतायत. आता इथं नैतिकतेचं काय केलं आणि विरोधक बाबासाहेब प्रातस्मरणीय आहे. बाबासाहेबांचं ते सगळं नतमस्तक होतात, संविधानासमोर माथा टेकवतात आणि संविधानाची कत्तल करत राहतात. त्याचं काय करायचं? ही नैतिकता नाही ना. बरं, याला कायदा तुम्ही कायद्याने बहुमत तुम्ही करू शकता,
आधारला त्यांनी वित्त विधेयकाचं नाव देऊन राज्यसभेमध्ये त्यांचं बहुमत नसल्यामुळे त्यांनी फक्त लोकसभेचा तो मंजूर केला. आता आधार वित्ताचा काय संबंध नाही, फायनान्सचा संबंध नाही त्याच्याशी, ते ओळखीचा आयडेंटिटीचा तो पुरावा आहे. मग त्यांनी का तिकडनं गेलं? ते आधारची युपीएचीच कल्पना आहे, पण युपीएला तो फक्त ओळखीपुरता ठेवला होता. यांनी त्याच्यात आणखी खूप गोष्टी प्रायव्हसीच्या जोडल्या, ज्या राईट टू प्रायव्हसीचा कायदा न करता ते करतात. आणि त्याला राज्यसभेत त्यांचं बहुमत नसल्यामुळे तो कायदा होऊ शकत नव्हता आधारचा. आणि म्हणून त्यांनी फक्त लोकसभेत करायचा झाला तर ते फक्त फायनान्स बिलच तसं करतायत, तर म्हणून त्याला नाव दिलं फायनान्स बिल. म्हणजे शरदचं नाव ठेवलं शला. अरे दिसतंय की अरे हा शरद आहे, शला का नाही नाव ठेवलं आणि केलं. ही नैतिकता झाली. आता हे सामान्य लोकांच्या काहीच लक्षात येत नाहीये. म्हणून ती नैतिकता त्याला म्हणतात, त्याला ही नैतिकता म्हणतात. हे लक्षात घ्या की ते हे सरकार अजिबात पाळत नाही. ज्या शेतकऱ्यांबद्दल त्यांनी कायदे केले त्यांच्याशी विचारविनिमय करावा लागतो. कायदे तुम्हीच करणार, बहुमत तुमच्याकडे आहे, बरोबर आहे, पण ज्याच्याबद्दल कायदे करते त्यांच्याशी विचारविनिमय करायला पाहिजे, नाही केला. आता जेव्हा कायदे माघारी घेतले त्याची चर्चा केली, माघारी घेऊन टाकली. अरे पण का ते माघारी घेतले त्याचं कारण तर सांगा. चर्चा नाही करणार. आता असं ते सगळं संविधान म्हणजे तुमचं फुटबॉल केलं तळत काय काय त्याचं करा, काय त्याच्यात होत नाही. त्यामुळे संविधानाप्रमाणे म्हणजे संविधानासाठी ठेवून, संविधानाला शपथ घेऊन, संविधानावरती माते ठेवून त्या संविधानाचा जो मूळ आधार जो नैतिकता जो आहे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी तो उद्ध्वस्त. एकच मुद्दा संपत नव्हता, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी आणि जर सामाजिक नैतिकता, धार्मिक नैतिकता त्याचं काय. उदाहरणार्थ जर मला शनी शिंगणापूरला आणि हाजीरी दर्ग्याला जिथे पुरुष जातात तिथवर बायांना जाता आलं पाहिजे असं दर्जाची संधीची समान आपल्याकडे कायद्यानं लोकांना आहे ना. पण जर धार्मिक नैतिकता अशी असेल की पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांना कमी लेखलंय आणि स्त्रिया तिथपर्यंत जाऊ शकत नाही, नाहीतर त्याचं पावित्र्य भंग होईल, मग काय करायचं. अशा वेळेला अशा सोशल सामाजिक नैतिकतेच्या पेक्षा सांविधानिक नैतिकता ही वरचढ ठरेल असं आपलं कायदा आपला कोर्टाने त्याचा निकाल दिलेला. उदाहरणार्थ 377 कलम जे समलिंगी संबंधाबद्दल, समलिंगी संबंधांच्या बरोबर की आमच्याकडे समाजामध्ये समलिंगी संबंधांना अजिबात मान्यता नाही, आमची सामाजिक नैतिकता अशाला अजिबात परवानगी देत नाही. ओके नाही ना, ते सामाजिक घटनात्मक नैतिकता देते. कारण असे प्रश्न जर आले तर काय करणार, ते समाजाची नैतिकता. मग अस्पृश्यतेचा कलम 17 पण येता कामा नये होतं. शबरीमलाचा चाललाच प्रश्न आता, शबरीमलाचा अजून सुनावणी त्याची सुरू आहे, त्याच्यामध्ये हाच मुद्दा त्याचा येणार आहे पुढे, अजून त्याच्यात सुरू आहे. तर हे आपली कॉन्स्टिट्यूशन बोलायचे ते थांबतो.